मिनिट्स में मॅगी खाओ. सगळ्यांनी मॅगी आवडीने खाल्लीच असेल. आपण पण खातो. लहान मुलांचं तर आवडतं खाणं आहे ते. का तुम्हाला माहिती आहे का हे मॅगी काय होतं? ॲक्च्युली मॅगी हे बॅन होतं. पण ह्याची सुरुवात कशी कुठून झाली आणि मॅगीचं नूडल्समध्ये कसं कन्वर्ट झालं आज मी तुम्हाला सांगते. झालं कसं 1880मध्ये युरोपियनमध्ये एक माणूस होता. त्याचं नाव होतं जुलियन मॅगी. ह्याने मॅगी हे सुरुवात केली. का तेव्हा ती मॅगी नूडल्स नव्हते. तेव्हा फक्त पीठ होतं. काय होतं तिकडच्या फॅक्टरी कामगारांमध्ये म्हणजे त्यांना स्वयंपाक करण्यासाठी वेळ नव्हता कुकिंगसाठी. तेव्हा काहीतरी लवकर काहीतरी बनवून खावं याच्यासाठी त्यांनी ते प्रोटीनचं हे बनवलं. ज्याच्यामध्ये गरम पाणी घातलं, लगेच खाल्लं, विषय संपला. पण नंतर त्यांना पुढे काहीतरी लोकांना काहीतरी त्याच्यामध्ये वेगळं पाहिजे होतं. मग मॅगीचे सूप आले. का ते पण प्रोटीनसारखेच होते. अशा प्रकारे मॅगीची सुरुवात झाली. पण झालं कसं दुसऱ्या महायुद्धामध्ये सेकंड वॉरमध्ये जापानमध्ये फूड शॉर्टेज झाले. तेव्हा तिकडे एक तिकडचे हे होते यंत्रणा होतं. त्याचं नाव मोकोफोको टोको. त्यांनी पहिल्यांदा जापानमध्ये दुसऱ्या वॉरनंतर रेमन माहिती आहे जे नूडल्सचा प्रकार आहे रॅमन त्यांनी त्याची प्रसिद्धी केली. त्यांनी ते तयार केले. मग त्याच्यामध्ये अजून काही भाज्या वगैरे करून त्याची प्रसिद्धी झाली. म्हणजे तिथं खूपच हे होतं म्हणजे ते गरम पाणी घातलं आणि खाल्लं. तेव्हापासून नूडल्स आले. अशा प्रकारे मॅगीची एक पिठाच्या आटापासून ते आत्तापर्यंत मॅगीची सुरुवात आहे. मग नंतर हळूहळू जसा वेळ पुढे गेला त्यानंतर 1900 शतकामध्ये नेस्लेने मॅगीला हे केलं. मग नेस्ले कंपनीने मॅगीचं प्रॉपर प्रॉकेट केलं हे म्हणजे प्रॉपर त्याचं मार्केटिंग केलं. आज नेस्ले कंपनीची मॅगी आपण आवडीने खातो. आपण रॅमन पण खातो. खरं नेस्ले कंपनीची मॅगी आपण सगळ्यांनी लहानपणा खाल्ली होती. कुठे जो प्रोजेक्ट म्हणजे कुठे ते मॅगीवरती बंदी होती. खरं आज मॅगी आपण आवडीने खातो. बघितलं. अशाच बघा माहितीसाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.